हॅलो एव्हरीवन. या पार्टमध्ये आपण लिमिटेशन ऑफ डायमेन्शनल ॲनालिसिस आणि एरर्स इन मेजरमेंट अभ्यासणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, यूज ऑफ डायमेन्शनल ॲनालिसिस अभ्यासल्यानंतर आपण आता लिमिटेशन ऑफ डायमेन्शनल ॲनालिसिस अभ्यासणार आहोत. लिमिटेशन म्हणजे मर्यादा. म्हणजेच जे 3 यूज आपण अभ्यासले डायमेन्शनल ॲनालिसिसचे, त्याच्या मर्यादा काय आहेत, म्हणजेच ते यूज करण्यावर मर्यादा काय आहेत ते अभ्यासणार आहोत. पहिलं लिमिटेशन आहे, द व्हॅल्यू ऑफ डायमेन्शनलेस कॉन्स्टंट कॅन बी ऑब्टेन विथ द हेल्प ऑफ एक्सपेरिमेंट ओनली. म्हणजेच जर दिलेल्या इक्वेशनमध्ये डायमेन्शनलेस कॉन्स्टंट असेल तर आपल्याला तो कॉन्स्टंट एक्सपेरिमेंटलीच काढता येतो. तो आपल्याला डायमेन्शनच्या मेथडने काढता येत नाही. फॉर एक्झाम्पल, आपण सिम्पल पेंड्युलमचा फॉर्म्युला अभ्यासला होता. T = K हिअर L/G हा फॉर्म्युला आपण पाहिला होता. यामध्ये हा K आहे, हा डायमेन्शनलेस कॉन्स्टंट आहे आणि तो आपल्याला डायमेन्शनच्या मेथडने काढता येत नाही. तर हा K आपल्याला एक्सपेरिमेंटलीच काढता येतो. देअरफॉर हिअर दॅट इज द फर्स्ट लिमिटेशन, that is the value of dimensionless constant can be obtained with the help of experiment only. Second limitation आहे, dimensional analysis cannot be used to derive relation involving trigonometric exponential and logarithmic function as these quantities are dimensionless. म्हणजेच ट्रिग्नॉमेट्रिक एक्सपोनेन्शियल आणि लॉगॅरिथमिक फंक्शन या क्वांटिटीज डायमेन्शनलेस आहे आणि म्हणून डायमेन्शनल ॲनालिसिसमध्ये ह्यापैकी जर कुठल्या फंक्शन असतील तर आपल्याला डायमेन्शनल ॲनालिसिस यूज करता येत नाही. म्हणजेच ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन म्हणजेच काय, जर साइन थिटा, कॉस थिटा, टॅन थिटा जर असेल किंवा एक्सपोनेन्शियल फंक्शन म्हणजे फॉर एक्झाम्पल e⁻x और e⁻2x किंवा लॉगॅरिथमिक फंक्शन दॅट इज log x⁻2 और हिअर दॅट इज log sin x. हे फंक्शन जर असतील इक्वेशनमध्ये तर आपल्याला तिथे डायमेन्शनल ॲनालिसिस यूज करता येत नाही. दिस इज द सेकंड लिमिटेशन. थर्ड लिमिटेशन इज दॅट धिस मेथड इज नॉट यूजफुल इफ कॉन्स्टंट ऑफ प्रपोर्शनॅलिटी इज नॉट ए डायमेन्शनलेस कॉन्स्टंट. म्हणजेच डायमेन्शनल ॲनालिसिसची मेथड यूजफुल नाही. कशासाठी? इफ कॉन्स्टंट ऑफ प्रपोर्शनॅलिटी इज नॉट ए डायमेन्शनलेस कॉन्स्टंट. जर कॉन्स्टंट ऑफ प्रपोर्शनॅलिटी हा डायमेन्शनलेस नसेल तर आपल्याला ही मेथड यूज करता येत नाही. फॉर एक्झाम्पल, इफ 2 बॉडीज ऑफ मासेस m1 and m2 आर सेपरेटेड बाय डिस्टन्स r, here that is the 2 point masses m1 and m2 separated by distance r, then the force of attraction between these 2 point masses is directly proportional to the product of their masses and inversely proportional to the square of distance between them. Therefore, F is equal to G into m1 into m2 upon r square, where G is universal gravitational constant. हा ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट आहे. यामध्ये ह्या प्रपोर्शनॅलिटी कॉन्स्टंटला डायमेन्शन्स आहेत. म्हणजेच ही डायमेन्शनलेस क्वांटिटी नाही आणि म्हणून जर अशा प्रकारे प्रपोर्शनॅलिटी कॉन्स्टंटला डायमेन्शन असतील तर तर डायमेन्शन ॲनालिसिसच्या मेथड आपल्याला वापरता येत नाही. Therefore, this is the third limitation, that this method is not useful if constant of proportionality is not a dimensionless constant. Now, fourth limitation is that if the correct equation contains some more terms of the same dimensions, it is not possible to know about their presence using dimensional equation. म्हणजे काय? If the correct equation contains some more terms of the same dimension, for example, आपण पाहिलं होतं s is equal to ut plus half at². यामध्ये एकापेक्षा जास्त टर्म्स आहेत आणि म्हणून या सर्वांचे डायमेन्शन सेम आहेत. म्हणजेच एसचे डायमेन्शन एल आहे, यू टीचे पण डायमेन्शन एल आहे
आणि 1/2 ATचे पण डायमेन्शन L आहेत. आपण हे पाहिलेलं आहे. परंतु आपल्याला जर एकापेक्षा जास्त टर्म असतील तर आपल्याला डायमेन्शन ॲनालिसिसची मेथड यूज करता येत नाही. कारण आपण डायमेन्शन ॲनालिसिसमध्ये यूज अभ्यासला आहे. दॅट इज हिअर एस इज सपोज हिअर डायरेक्टली प्रपोर्शनल टू UAT. मग आपण जर ह्याप्रमाणे हे इक्वेशन काढायला गेलो तर हे इक्वेशन आपल्याला मिळणार नाही, कारण ह्यामध्ये एकापेक्षा अधिक टर्म आहे. आणि म्हणून जर एकापेक्षा अधिक टर्म असेल तर आपल्याला करेक्ट फिजिकल इक्वेशन मिळणार नाही. दुसरं एक्झाम्पल आपण कायनेटिक एनर्जीचं घेतलं होतं. कायनेटिक एनर्जी हिअर डायरेक्टली प्रपोर्शनल टू mv². आता आपल्याला हे इक्वेशन डायमेन्शनल ॲनालिसिसने बरोबर मिळालं होतं. दॅट इज इक्वल टू K इज इक्वल टू mv². डायमेन्शनल ॲनालिसिसने हे इक्वेशन मिळालं होतं, कारण ह्यामध्ये एकच टर्म आहे. परंतु ह्यामध्ये एकापेक्षा अधिक टर्म आहे आणि म्हणून आपण ह्या मेथडने हे फिजिकल इक्वेशन काढू शकत नाही. आणि म्हणून दिस इज द फोर्थ, दॅट इज द लिमिटेशन. इफ द करेक्ट इक्वेशन कंटेन्स सम मोर टर्म्स ऑफ द सेम डायमेन्शन इट इज नॉट पॉसिबल टू नो अबाउट देअर प्रेझेन्स. आणि म्हणून एकापेक्षा जास्त टर्म असतील तर त्या बाकीच्या टर्म आपल्याला काढता येत नाही. तर यावरून फक्त आपण हे इक्वेशन काढू शकतो एस इज इक्वल टू UT किंवा एस इज इक्वल टू 1/2 AT². पण करेक्ट इक्वेशन काय आहे? एस इज इक्वल टू UT प्लस 1/2 AT². पुढचा पॉईंट आहे आपला एरर्स. आता एरर म्हणजे काय हे पाहू. हिअर डिफरंट इन्स्ट्रुमेंट आर यूज टू मेजर डिफरंट फिजिकल क्वांटिटी इन फिजिक्स. म्हणजेच फिजिक्सचे आपल्याला एक्सपेरिमेंट करताना, प्रयोग करताना वेगवेगळे इन्स्ट्रुमेंट वापरावे लागतात आणि वेगवेगळ्या फिजिकल क्वांटिटी मेजर कराव्या लागतात, मोजाव्या लागतात. and therefore accuracy of the measurement depends on the accuracy of the instrument used for measurement. आणि म्हणून हे मेजरमेंट करताना, फिजिकल क्वांटिटीचं मेजरमेंट करताना इन्स्ट्रुमेंटमध्ये ॲक्युरेसी असणं आणि मोजमाप करण्यामध्ये पण अचूकता असणं गरजेचं आहे. therefore डिफेक्ट इन मेजरमेंट ऑफ फिजिकल क्वांटिटी कॅन लीड टू एरर. म्हणजेच ही फिजिकल क्वांटिटी मेजर करताना जर काही आपण चुकीच्या मेथड वापरल्या तर एरर येऊ शकते. आणि म्हणून ही एरर म्हणजे काय आहे? द डिफरन्स बिटवीन द ट्रू व्हॅल्यू अँड मेजर व्हॅल्यू ऑफ ए फिजिकल क्वांटिटी इज कॉल्ड एरर. आणि म्हणून दॅट द डिफरन्स बिटवीन ट्रू व्हॅल्यू अँड मेजर व्हॅल्यू, ट्रू व्हॅल्यू अँड मेजर व्हॅल्यू म्हणजेच आपल्याला एरर दॅट इज द डिफरन्स बिटवीन ट्रू व्हॅल्यू मायनस मेजर व्हॅल्यू. ट्रू व्हॅल्यू आणि मेजर व्हॅल्यूमधला डिफरन्स म्हणजेच काय आहे? एरर. आता ट्रू व्हॅल्यू म्हणजे काय आणि मेजर व्हॅल्यू म्हणजे काय? फॉर एक्झाम्पल, जर तुम्हाला हा स्टील रॉड ह्याची लेंथ मेजर करायला लावली आणि समजा तिची ॲक्च्युअल व्हॅल्यू म्हणजेच तिची ट्रू व्हॅल्यू 10 सेंटीमीटर आहे. म्हणजेच हिची ॲक्च्युअल व्हॅल्यू काय आहे? 10 सेंटीमीटर. ही ॲक्च्युअल व्हॅल्यूच म्हणजे काय झाली? ही ट्रू व्हॅल्यू झाली. आणि म्हणून हिअर दॅट इज द ट्रू व्हॅल्यू. पण तुम्ही ती मेजर करताना, तिचं मोजमाप करताना तुम्ही जर समजा मोजली ती 9.9 किंवा ती मोजली तुम्ही 10.1, तर ही व्हॅल्यू काय झाली? तुमची मेजर्ड व्हॅल्यू. म्हणजे तुम्ही जी पट्टीने मोजली ती मेजर्ड व्हॅल्यू. आणि म्हणून ह्या दोघांमधला डिफरन्स जो आहे दॅट इज एरर. म्हणजेच त्याची त्या ऑब्जेक्टची ट्रू व्हॅल्यू म्हणजेच ॲक्च्युअल व्हॅल्यू मायनस तुम्ही मेजर केलेली व्हॅल्यू, या दोघांमधला डिफरन्स म्हणजेच काय आहे? एरर. मग या दोघांमधला डिफरन्स पॉझिटिव्हही असू शकतो किंवा निगेटिव्हही असू शकतो. म्हणजेच इथे जर 9.9 तुम्ही मेजर केली तर ही काय येईल? पॉझिटिव्ह एरर येईल, म्हणजे 0.1 येईल. किंवा तुम्ही जर ही 10.1 मेजर केली तर इथे ही व्हॅल्यू काय येईल? निगेटिव्ह येईल, 0.1 मायनस 0.1. आणि म्हणून दॅट द डिफरन्स बिटवीन ट्रू व्हॅल्यू अँड मेजर व्हॅल्यू that is called here error. Now the errors are divided into
two types, that is into two categories, systematic error and random error. First is systematic error. Systematic error काय आहे ते पाहू. That is the sources of systematic error may be due to imperfect calibration of the instrument. म्हणजेच जर इन्स्ट्रुमेंट इनपरफेक्ट कॅलिब्रेट केलेलं असेल, इनपरफेक्ट कॅलिब्रेशन. फॉर एक्झाम्पल थर्मामीटर. थर्मामीटरमध्ये जे मार्किंग केलेलं असतं, टेम्परेचरसाठी जे मार्किंग केलेलं असतं ते जर इनपरफेक्ट असेल, कॅलिब्रेशन म्हणजेच काय तर मार्किंग, हे जे मार्किंग इनपरफेक्ट केलेलं असेल तर मेजरमेंटमध्ये एरर येऊ शकते. सेकंड आहे हिअर, दॅट इज द इम्परफेक्ट मेथड ऑफ ऑब्झर्वेशन. ऑब्झर्वेशन करण्याची मेथड जर चुकीची असेल तरी देखील सिस्टमॅटिक एरर येऊ शकते. देअरफॉर द सोर्सेस ऑफ सिस्टमॅटिक एरर आर अगेन डिवायडेड इंटू थ्री टाईप. दॅट इज द इन्स्ट्रुमेंटल एरर, एरर ड्यू टू इम्परफेक्शन इन एक्सपेरिमेंटल टेक्निक अँड पर्सनल एरर. पहिला टाईप आहे इन्स्ट्रुमेंटल एरर. दिस टाईप ऑफ एरर अराईज ड्यू टू डिफेक्टिव्ह कॅलिब्रेशन ऑफ ॲन इन्स्ट्रुमेंट. म्हणजे जे आपण एक्सपेरिमेंटसाठी इन्स्ट्रुमेंट वापरणार आहोत, साहित्य वापरणार आहोत, त्याच्यावर जर डिफेक्टिव्ह कॅलिब्रेशन म्हणजेच ग्रॅज्युएटेड प्रॉपरली केलेलं नसेल. म्हणजेच फॉर एक्झाम्पल थर्मोमीटर सर्वांनी लॅबोरेटरीमध्ये पाहिलेलं आहे. थर्मोमीटरवर जर प्रॉपरली ग्रॅज्युएटेड केलं नसेल म्हणजे कॅलिब्रेशन, म्हणजेच काय तर त्याच्यावर ह्या ज्या लाईनिंग मेजरमेंटच्या असतात त्या जर प्रॉपरली नसतील तर आपण या प्रकारे जर टेम्परेचर मोजलं, या प्रकारच्या थर्मोमीटरवर टेम्परेचर मोजलं तर ते काय होईल, चुकीचं येईल. आणि म्हणून आता इथे थर्मामीटरमध्ये एक लाईन म्हणजे 1 डिग्रीची असते आणि ही 1 डिग्री जर कॅलिब्रेशन करताना जर 0.99 जर केलेलं असेल तर आपण जर टेम्परेचर मेजर केलं अशा प्रकारच्या थर्मामीटरने तर त्यामध्ये कॉन्स्टंटली काय होईल, एरर येईल. आणि म्हणून अशा प्रकारची ही इन्स्ट्रुमेंटल एरर आहे. and therefore this error can be minimized by using correct instrument. जर योग्य इन्स्ट्रुमेंट आपण वापरलं, दुसरा थर्मामीटर आपण यूज केलं तर आपण ही एरर मिनिमाइज करू शकतो. सेकंड आहे एरर ड्यू टू इम्परफेक्शन इन एक्सपेरिमेंटल टेक्निक. जर आपण एक्सपेरिमेंट करताना, प्रयोग करताना जर आपली टेक्निक चुकीची असेल तरी फिजिकल क्वांटिटी मेजर करताना एरर येऊ शकते. एक्झाम्पल आहे द मेजर्ड व्हॉल्यूम ऑफ लिक्विड इन ग्रॅज्युएटेड ट्यूब विल बी इनॲक्युरेट इफ द ट्यूब इज नॉट व्हर्टिकल. म्हणजेच लिक्विड मेजर करायची जी ट्यूब आहे ही जर आपण व्हर्टिकली म्हणजेच उभी धरली नाही तर मेजर्ड व्हॉल्यूम ऑफ लिक्विड काय होईल, चुकेल. म्हणजेच व्हॉल्यूम ऑफ लिक्विड प्रॉपरली येणार नाही. ही एरर आपण कशा प्रकारे मिनिमाइज करू शकतो. धिस एरर कॅन बी मिनिमाइज बाय यूजिंग प्रॉपर एक्सपेरिमेंटल प्रोसिजर. म्हणजे योग्य जर आपण प्रोसिजर कृती जर केली तर ही एरर आपण मिनिमाइज करू शकतो. पुढचा सिस्टमॅटिक एररचा प्रकार आहे पर्सनल एरर. पर्सनल एरर सच एरर आर इंट्रोड्यूस ड्यू टू फॉल्ट ऑफ ॲन ऑब्झर्वर. म्हणजेच ऑब्झर्वर म्हणजे जो एक्सपेरिमेंट करणारा आहे, प्रयोग करणारा आहे, जर ऑब्झर्वरने मेजरमेंट करताना चूक केली तर ह्या प्रकारची पर्सनल एरर येऊ शकते. दॅट इज बायस ऑफ द ऑब्झर्वर ऑर केअरलेसनेस इन टेकिंग ऑब्झर्वेशन. म्हणजेच रीडिंग घेताना जर केअरलेसनेस म्हणजेच आपण मापन करताना जर काळजी घेतली नाही तर या प्रकारे पर्सनल एरर ऑब्झर्वरद्वारा होऊ शकते. फॉर एक्झाम्पल while measuring length of an object with a ruler, it is necessary to look at the ruler from directly above.
म्हणजेच जर आपल्याला लेंथ मोजायची असेल, एखाद्या ऑब्जेक्टची समजा लेंथ मोजायची असेल, ही लेंथ मोजण्यासाठी आपण जी काही रूलर म्हणजेच पट्टी वापरतो, ही पट्टी आपल्याला पट्टीने मापन करताना वरच्या बाजूने पाहायची आहे. आपल्याला वरच्या बाजूने पाहायची आहे. म्हणजेच या ठिकाणी जर हा ऑब्जेक्ट असेल तर तो बरोबर आपल्याला हे त्याचं मेजरमेंट समजा हे 10 सेंटीमीटर आहे. त्याचं मेजरमेंट करताना आपल्याला बरोबर हे सरळ इथे 10 सेंटीमीटर या ठिकाणी जर मोजायचं असेल तर ते दिसेल. If the observer look at it an angle, then the measured length will be wrong. म्हणजेच वेगळ्या अँगलने जर आपण तिरक्या अँगलने आपण रूलरने मोजलं तर ते मेजरमेंट चुकीचं असू शकतं ड्यू टू पॅरलॅक्स. म्हणजेच पॅरलॅक्स मेथडने हे जे मेजर केलेलं डिस्टन्स आहे हे काय असू शकतं, चुकीचं असू शकतं. देअरफॉर दिस एरर कॅन बी मिनिमाइज बाय रिमुव्हिंग पर्सनल एरर. म्हणून ही एरर आपण पर्सनल एरर म्हणजेच आपण स्वतः काळजीपूर्वक जर मेजरमेंट केलं तर ही एरर मिनिमाइज करू शकतो. नाऊ सेकंड टाईप. आता ह्या सिस्टमॅटिक एररमधल्या 3 टाईपच्या एरर होत्या. नाऊ सेकंड टाईप इज रँडम एरर. रँडम एरर म्हणजे काय हे पाहू. दिस टाईप ऑफ एरर ऑकर ड्यू टू व्हेरिएशन इन कंडिशन इन विच एक्सपेरिमेंट इज परफॉर्म. म्हणजे जेव्हा आपण एक्सपेरिमेंट करतो, प्रयोग करतो, तेव्हा जर ज्या काही कंडिशन्स आहेत, जे काही फॅक्टर आहेत त्यामध्ये जर व्हेरिएशन झालं तर ह्या प्रकारची एरर असते. मग आता हे फॅक्टर कोणते किंवा ह्या कंडिशन कोणत्या. फॉर एक्झाम्पल द टेम्परेचर मे चेंज व्हाईल परफॉर्मिंग एक्सपेरिमेंट. म्हणजेच एक्सपेरिमेंट करताना जर तापमानात बदल झाला तर या प्रकारे रँडम एरर ह्यामध्ये मेजरमेंटमध्ये मापनामध्ये येऊ शकते. सेकंड, प्रेशर ऑफ एनी गॅस यूज इन द एक्सपेरिमेंट मे चेंज. म्हणजेच एक्सपेरिमेंट करताना हा सेकंड फॅक्टर दॅट इज द प्रेशर. पहिला पाहिलं टेम्परेचर, सेकंड प्रेशर. जर गॅसचं प्रेशर जो आपण गॅस यूज करणार आहोत त्याचं जर प्रेशर चेंज झालं तरी जे आपण मेजरमेंट करणार आहोत फिजिकल क्वांटिटी त्यामध्ये काय येऊ शकते, एरर येऊ शकते. थर्ड, तिसरा फॅक्टर आहे द व्होल्टेज ऑफ द पॉवर सप्लाय मे चेंज. म्हणजेच जर पॉवर सप्लायचा व्होल्टेज चेंज झाला, आपला एक्सपेरिमेंट जर पॉवर सप्लायवर आधारित असेल तर व्होल्टेज कमी जास्त झाला तर ह्या प्रकारे एरर रँडम एरर येऊ शकते. देअरफॉर दीज आर द 3 फॅक्टर दॅट अफेक्ट द मेजरमेंट ऑफ ए फिजिकल क्वांटिटी व्हाईल परफॉर्मिंग एक्सपेरिमेंट. नाऊ दीज रँडम एरर कॅन बी मिनिमाइज. ह्या रँडम ज्या 3 एरर आहेत दॅट कॅन बी मिनिमाइज बाय हिअर. दीज टाईप्स ऑफ एरर कॅन नॉट बी एलिमिनेटेड कम्प्लिटली. म्हणजे ह्या एरर ज्या आहेत, हे 3 फॅक्टर जे आहेत ह्या आपण एलिमिनेट करू शकत नाही, पूर्णपणे एलिमिनेट करू शकत नाही. बट वी कॅन मिनिमाइज, पण आपण त्या कमी करू शकतो बाय रिपीटेड ऑब्झर्वेशन अँड देन टेकिंग देअर मीन. म्हणजेच जास्त प्रमाणात रीडिंग घेऊन आपण त्या एरर कमी करू शकतो आणि त्याचा मीन काढून म्हणजे सपोज फॉर एक्झाम्पल जर आपण समजा एखाद्या फिजिकल क्वांटिटीचे A1, A2, A3, A4 हे 4 रीडिंग जर घेतले, 4 ऑब्झर्वेशन जर घेतले. समजा स्टील रॉडची लेंथ मोजलेली आहे इथे 10, A2ची आली 10.1, A3ची आली 9.9, A4ची आली 9.8. हे 4 रीडिंग जर घेतले तर ह्याचा मीन काढू शकतो, म्हणजेच ॲव्हरेज व्हॅल्यू काढू शकतो. म्हणजेच ही ॲव्हरेज व्हॅल्यू ए, सपोज दॅट ॲव्हरेज व्हॅल्यू इज ए. मग ह्या चौघांची बेरीज 10 + 10.1 + 9.9 + 9.8 डिवायडेड बाय 4. या चौघांचा मीन म्हणजेच ॲव्हरेज व्हॅल्यू. आणि म्हणून हे 4 रीडिंग घेतले याला 4ने डिवाईड करायचं. 3 रीडिंग घेतले तर 3ने डिवाईड करायचं. जेवढे रीडिंग घेऊ आपण त्याने डिवाईड करायचं, म्हणजेच ती आपल्याला मीन व्हॅल्यू मिळेल. आणि म्हणून ही रँडम एरर जी आहे ती ह्या प्रकारे आपण जास्त प्रमाणात रीडिंग, जास्त प्रमाणात ऑब्झर्वेशन घेऊन त्यांचा मीन काढून ती मिनिमाइज करू शकतो, पण पूर्णपणे एलिमिनेटेड करू शकत नाही. म्हणजेच पूर्णपणे आपण ती काढू शकत नाही.